एक पाहणी ॲप वापरताना शेतकऱ्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. तांत्रिक अडचणी. ॲपमध्ये लॉग इन किंवा माहिती प्रविष्ट करण्यामध्ये अडचणी येत आहेत. अनेकदा इंटरनेट कनेक्टिव्हिटीच्या समस्यांमुळे ॲप कार्यरत राहणे कठीण होते, ज्यामुळे शेतकऱ्यांना आवश्यक माहिती प्राप्त करण्यात अडचण येते. भाषेची समस्या. ॲपमध्ये मराठी भाषेचा पर्याय असला तरीही काही शेतकऱ्यांना भाषेचा वापर समजण्यात अडचण येते. त्यामुळे त्यांना ॲपवर माहिती प्रविष्ट करण्यात आणि त्याच्या फीचर्सचा पूर्ण उपयोग करण्यात अडचणी निर्माण होतात. प्रशिक्षणाची कमतरता. ॲपच्या प्रभावी वापरासाठी काही शेतकऱ्यांना आवश्यक असलेले प्रशिक्षण आणि मार्गदर्शन मिळालेले नाही. त्यामुळे ॲप वापरणे आणि त्यातील फीचर्सचा प्रभावीपणे उपयोग करणे त्यांच्यासाठी कठीण ठरते. ग्रामीण भागातील इंटरनेट समस्यांमुळे दुर्गम किंवा ग्रामीण भागांमध्ये इंटरनेट सेवांचा अभाव असतो, ज्यामुळे ॲपचा वापर करणं अत्यंत कठीण होते. यामुळे शेतकऱ्यांना डिजिटल सुविधांचा पूर्ण लाभ मिळवणे अशक्य होते. सर्व्हर डाऊन. ॲपच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे ॲप अनेक वेळा बंद पडतो किंवा वापरकर्त्यांना ॲपवर प्रवेश मिळवणे कठीण होते. यामुळे ॲपचा वापर करताना अडचणी येतात आणि आवश्यक माहिती मिळवणे कठीण होते. स्मार्टफोनचा अभाव. काही शेतकऱ्यांकडे स्मार्टफोनच नाही, त्यामुळे त्यांना ॲपचा वापर करता येत नाही. या परिस्थितीत डिजिटल सेवांचा पूर्ण लाभ घेणे अशक्य होते आणि त्यांची नोंद होत नाही. डिजिटल साक्षरतेची कमतरता. अनेक शेतकऱ्यांना डिजिटल तंत्रज्ञानाची माहिती नसते. त्यामुळे त्यांना ॲपचा वापर करून माहिती संकलित करणे, नोंदी करणे आणि योजनांचा लाभ घेणे अशक्य. सर्व्हरला कनेक्ट होण्यासाठी वेळ. ॲप कधीकधी सर्व्हरशी कनेक्ट होण्यासाठी 2 तास किंवा अधिक वेळ घेतो, ज्यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ माहिती प्राप्त करण्यात विलंब होतो. यामुळे ते आपली महत्त्वाची माहिती वेळेवर अद्ययावत करू शकत नाहीत. बफरिंग समस्या. ॲप वापरताना अनेक वेळा डेटा लोड करताना किंवा माहिती अपलोड करताना ॲप सतत बफरिंग करतं, ज्यामुळे ॲपचा वापर थांबतो किंवा दीर्घकाळ लांबत असतो. यामुळे शेतकऱ्यांना ॲपच्या कार्यक्षमतेवर विश्वास ठेवणे कठीण होतो. तलाठी आणि शिपाईची जबाबदारी. तलाठी आणि त्यांच्या सहाय्यक शिपाईला या कामाची पूर्ण जबाबदारी दिली पाहिजे. ते सरकारकडून वेतन घेत आहेत. अनेक वेळा तलाठी कार्यालयात वेळेवर येत नाहीत आणि त्यांच्या कामाची वेळ मोजण्यासाठी कोणतीही बायोमेट्रिक हजेरी प्रणाली उपलब्ध नसते. यामुळे त्यांच्या कामाच्या उपस्थितीवर कोणतीही तपासणी होत नाही आणि त्यांच्या कामाचे ठरलेले मानक किंवा वेळेचे पालन होत नाही. जसे इतर कामगार 9 तास काम करतात तसे तलाठी आणि शिपाई 9 तास काम करताना सहसा दिसत नाहीत. त्यामुळे शासनाने याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. तलाठी आणि शिपाईने दिवसाचे 9 तास पूर्ण केले तरी पीक पाहणीचे काम ते स्वतः करू शकतात आणि शेतकऱ्याची या तांत्रिक जाचातून मुक्तता होऊ शकते.